नमस्कार, मी गौरी सूर्यवंशी. एस मराठीमध्ये आपलं स्वागत. वळूया आजच्या बातमीकडे. बळीराजाचा महत्त्वाचा असणारा सण म्हणजे पोळा. हा पोळा काही दिवसांवर आला असून त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहावयास मिळत असल्याने ग्रामीण भागात आजही मातीच्या बैलांना महत्त्वाचे स्थान दिले जाते. मातीच्या चुलीपासून ते गाडगे, मटकी, पणत्या, बोळके, रांजण, माधणी, घडवा विकून आपल्या उदरनिर्वाहाला चालणाऱ्या पालखेड बंदरा येथील कारागीर मच्छिंद्र सोनवणे हे करत असून श्रावण महिन्याच्या शेवटी येणाऱ्या पोळा सणासाठी मातीच्या बैलांचे रंग देण्याचे काम अंतिम टप्प्यात आले. मातीत राबणाऱ्या सर्जराजा पती ऋणानुबंध जोपासत बळीराजा पोळाच्या दिवशी मातीच्या बैलांची पूजा करतात व दुसऱ्या दिवशी हे बैल शेतामध्ये ठेवतात. 2 ते 3 दिवस आधी हे बैल व्यवसायाकडून शेतकऱ्यांच्या घरी पोहोचले जातात. पोळा सणाची चाहूल लागताच हे मातीचे बैल 1 महिना आधीच बनवण्याचे काम व्यवसायाकडून केले जातात. पूर्वीच्या काळी हे मातीचे बैल घरी बनवले जायचे, परंतु स्पर्धेच्या युगामध्ये आता व्यवसाय साचेबंद बैल तयार करून त्याची विक्री करतात. पूर्वी या बैलांच्या बदल्यात धान्य दिले जायचे, मात्र आता यांत्रिक पद्धतीने शेती केली जात असल्याने धान्य पुरवठा कमी झाल्याने आता व्यावसायिकांना 5 ते 7 बैल शेतकऱ्यांना देऊन रोख रक्कम घेतली जाते. पूर्वीपासून आजतागायत ही कला आम्ही जोपासली असून येणाऱ्या काळामध्ये तरुणाई या व्यवसायापासून दूर जात असल्याचं पालखेडचे व्यवसाय मच्छिंद्र सोनवणे यांनी सांगितले. मच्छिंद्रनाथ विठोबा सोनवणे, पालखेड बंधारा. आमचा कुंभारकीचा व्यवसाय आहे. आम्ही ग्रामीणमध्ये पारंपरिक करतो. माठ, चुली, मातण्या, घट हे सर्व चुली विक्री करतो आणि हे जगण्याचा आमचा व्यवसाय आहे. पूर्वीपासून आमचे जे आजोबा पणजोबा यांच्यापासून आमचा हा व्यवसाय चालू आहे. पोट भरण्याचं आमचं एक साधन आहे. त्यापासून आम्हाला काही 2 रुपये भेटत आहे आणि त्याच्यावर आम्ही उपजीविका करतो. आम्ही जे शहरामध्ये चालत नाही, पण मग खेडेगावात सर्वही व्यवसाय चालला जातो, पारंपरिक प्रमाणे केला जातो. आणि पोळा आता 4-5 दिवसावर ठेपला आहे, त्यामुळे आमची रंगरंगोटी अंतिम टप्प्यावर येऊन टपली आहे. त्यापासून आम्हाला काहीतरी ते विकण्याची कला एक आम्ही जगाला दाखवून देतो का आमची एक कला आहे कुंभारकीची. ती कलेतून आम्ही त्यांना सांगतो बैलाचा कसा उपयोग केला जातो. बैल हा शेतीसाठी उपयोग केला जातो, पण हा कुंभारकीचा हा व्यवसाय. पण पहिला मान जो कुंभाराच्या बैलाला दिला जातो, मग शेतीच्या बैलाला दिला जातो. आणि हा जो व्यवसाय हा जो शेतकरी हा बैल घेतलाच जातो, कारण त्यांना जो बैल पहिला आमच्या पुरणपोळी बैलाला दिली जाते, मग दुसऱ्या बैलाला दिली जाते त्यांच्या. हा व्यवसाय शहरामध्ये नाही चालत, पण खेड्यागावात पूर्णपणे चालतो. पूर्ण व्यवसायाच्या माध्यमातून आम्ही हा जगाला संदेश देतो का ही आमची एक कला आहे. ही कला आम्ही जगाला दाखवू शकतो आम्ही. आणि ही जी कला अशीच नाही तर चुली, माठ, मडके सर्वांची कला आम्ही दाखवू शकतो, अजूनही जोपासली जाते. एस मराठी न्यूजसाठी बापू चव्हाण, दिंडोरी. अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनेलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.